लेग्स वर्कआउट नंतर जर तुम्ही स्ट्रेचिंग केली तर तुमच्या मसल मधलं दुखणं 50 ते 60% कमी होईल आणि पाय इतके मस्त रिलॅक्स होतील. एकदम रिलॅक्स वाटतं, एकदम भारी वाटतं. स्क्रीनवरती तुम्हाला जी स्ट्रेचिंगची व्हिडिओ दिसते त्याच्यामध्ये मी जास्त मोठी व्हिडिओ घेऊ नये, त्याच्यामुळे एकाच पायाची स्ट्रेचिंग केलेली आहे. तर तुम्ही दोन्ही पायाला स्ट्रेच करायचं आहे आणि प्रत्येक स्ट्रेच कमीत कमी 10 ते 15 सेकंद होल्ड करून ठेवायचं आहे. होल्ड केलं तर एकदम मस्त रिलॅक्स वाटतं आणि मसल लवकर रिकवर होतात. स्ट्रेचिंग करताना पाय जितका स्ट्रेच होतोय तेवढं होऊ द्यायचा, थोडंसं दुखतं पण स्ट्रेचिंग झाल्यानंतर एकदम मस्त वाटतं. अशी एकदम व्यवस्थित दोन्ही पायाची स्ट्रेचिंग करून घ्यायची. एकदम मस्त वाटतं, एकदम फ्री असं वाटतं आपण काही लेग वर्कआउट केलेच नाही. आणि जे पण लोक हेवी वर्कआउट करतात त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट स्ट्रेचिंग आहे. त्यांनी जर स्ट्रेचिंग केली तर असं वाटणारच नाही की हेवी वर्कआउट केलं. एकदम मस्त रिलॅक्स वाटतं. तर स्ट्रेचिंग तुझ्या लेग डेच्या दिवशी नक्की ट्राय कर. व्हिडिओ सेव्ह करून ठेव, नाहीतर नंतर सापडत बसायला लागेल.